नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेश जानकीला गोळी लागलेली असते. तिला उचलून घेऊन हॉस्पिटलला घेऊन जात असतो. तर इकडे आता ऐश्वर्या हे सर्व पाहते. ऐश्वर्याला आता इतकं भीती वाटत असते. तेवढ्यात लगेच सयाजी रावाचा कॉल ऐश्वर्याच्या मोबाईलवर येतो. ऐश्वर्या म्हणते की डॅडांचा फोन. आता डॅडाला मी काय उत्तर देऊ, काय सांगू. तेव्हा आता थोडीशी वैतागूनच ती सयाजीचा कॉल उचलते. तर सयाजी म्हणतो की बोल ना ऐशू, अगं झाले ना काम. अगं महिपतच्या गुंडांनी पकडलं ना त्या मधुभाऊला. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा आपला प्लॅन फेल झाला. तेव्हा आता सयाजी म्हणतो की काय सांगतेस, तो म्हातारा मधुभाऊ आता माझ्या हातातून निसटला. तर हे ऐकल्यानंतर आता सयाजी खूपच ऐश्वर्यावर चिडतो. सयाजी म्हणतो की अगं बिंडो, काय बोलते हे तुला कळते का. एक काम दिलेलं व्यवस्थित करता येत नाही. आजकाल फक्त तू माती खात असते. यावर आता ऐश्वर्याला सुद्धा राग येतो. ऐश्वर्या म्हणते की डॅडा, अहो तुम्हाला माहिती आहे का तेथे काय झाले ते. तुम्हाला नाही ना माहिती तेथे काय झाले ते, त्यामुळे उगाच तुम्ही माझ्यावर ओरडू नका. आता ऐश्वर्या सुद्धा सयाजीवर खूपच तापूनच बोलते. अहो डॅडा, तो म्हातारा मधू जेव्हा पळाला तेव्हा मी काही तिकडे झिम्मा फुगडी खेळत नव्हते. सगळे काही प्लॅनिंग मी व्यवस्थित करून त्या गुंडांनी मधूंना पकडलं सुद्धा होतं. गाडीमध्ये सुद्धा ठेवले होते. तेव्हा आता सयाजी विचारतो की मग काय झाले. तर लगेच आता ऐश्वर्या सांगते की मध्येच ती सायली, अर्जुन आणि ती जानकी येऊन टपकलेत आणि त्यांना ती जानकीच तेथे घेऊन आली. तेव्हा आता लगेच सयाजी म्हणतो की तू काय बोलते हे तुला कळते का. तो अर्जुन एकटा गुंडांना पुरून उरला का. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो ऐन वेळेस ऋषिकेश हिरोची एंट्री घेऊन तेथे धावून आला. तर सयाजी म्हणतो की ऋषिकेश तो तर जेलमध्ये होता, मग तो अचानक तेथे कसा आला. तेव्हा आता ऐश्वर्या वैतागून म्हणते की हो आला, मग मी काय करू. तो जेल तोडून आला की भिंत फोडून आला हे मला माहिती नाही, परंतु तो आला आणि त्याने सगळे रस्ते बंद करून टाकले. आणि डॅडा, तरी सुद्धा त्या गुंडांनी मधुहूंना मारण्यासाठी पिस्तूल रोखली होती आणि गोळी देखील झाडली होती. पण तेव्हा आता सयाजी विचारतो की पण काय. तर ऐश्वर्या सांगते की ती गोळी जानकीला लागली, ती मध्येच कलमडली आणि तिने त्या मधुहूंना वाचवले. आणि जी गोळी आता मधुहूंच्या अंगावर जाणार होती ती गोळी तिने तिच्या हाताला लागून घेतली. तिला गोळी लागली आणि मी तेथून निघाले. मग तेव्हा आता सयाजी म्हणतो की काय म्हणजे जानकी मेली. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की ती मेली आहे की जिवंत आहे हे मला माहिती नाही, परंतु मेली तर बरी होईल. माझं काम तर अगदी सोपं होईल. परंतु ती सायली आणि अर्जुन कुठेतरी घेऊन गेलेत आणि ते कुठे गेलेत हे मला माहिती नाही. तेव्हा आता सयाजी म्हणतो की म्हणजे हे काय, त्या जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी मिळून सगळ्या प्लॅनचा बट्ट्याबोळ केला. आणि तो महिपत मला आता इतका बोलणार, तो मला आता असंच म्हणेल की तू मुळशीमध्ये टक्कल घेऊनच फिर, कारण तुला कवडीची सुद्धा अक्कल नाही. जे महत्वाचं काम होतं ते तर तू पोरीवर सोपवलं, आता तो खूप काही मला सुनावेल आणि काही उपयोग नाही झालेला. तेव्हा आता ऐश्वर्या वैतागून म्हणते की डॅडा, अहो मी काय करू आता. डॅडा, अहो इतके हातपाय मी मारले तर सुद्धा मी काय करू आता. या विषयावर आता बोलायला नको. तो जो कोणी मधुभाऊ आहे ना त्याला आपण नंतर शोधूया. एकतर अगोदरच घरात काही टेन्शन कमी आहे का. तेव्हा सयाजी लगेच म्हणतो की ए ऐश्वर्या, तुझ्या घराचं कौतुक तुम्हाला सांगू नकोस, तुझं घर गेलं ते खड्ड्यात, तू ताबडतोब इकडे निघून ये. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की कशाला, काय काम आहे आता. तेव्हा सयाजी म्हणतो की अगं काम असेलच तरच बापाला भेटायचं नाही का, त्यामुळे मी तुला सांगतो, त्यामुळे तू इकडे लवकर निघून ये. तेव्हा आता सयाजी खूपच रागाने ओरडतो. तर ऐश्वर्या लगेच म्हणते की बरं ठीक आहे मी येते. सयाजी आता रागानेच म्हणतो की ठेव आता फोन. तेव्हा आता सयाजी म्हणतो की महिपत आता नक्की मला शिव्या घालीन. त्यानंतर आता इकडे अर्जुनने डॉक्टर साने यांना बोलावून घेतलेलं असतं आणि आता जानकीच्या हाताला पट्टी, मलम वगैरे ती गोळी काढून सर्व काही व्यवस्थित केलेलं असतं. जानकी आता शुद्धीवर आलेली असते. तेव्हा आता सायली म्हणते की बरं झालं अर्जुन सर, तुम्ही डॉक्टरांना, सानेंना इकडे बोलावून घेतलं, नाहीतर आपल्याला रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक लागलं असतं आणि जानकीला लवकर म्हणजे वेळेवर हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेता आले नसते. तेव्हा आता डॉक्टर सांगतात की हे बघा, यांना इंजेक्शन वगैरे दिलेले आहे, त्यामुळे गोळी ही जास्त अगदी फक्त खेटून गेलेली आहे, त्यामुळे जास्त खोल अशी जखम नाही. आणि जानकीला सांगतात की हे बघा, पुढच्या काही दिवस तुम्ही याची काळजी घ्या, जास्त या हातावर जोर येणार नाही, याची चांगली दक्षता घ्या. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की डॉक्टर खरंच थँक्यू सो मच, तुम्ही वेळेत आला म्हणून खूप बरं झालं. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की काही नाही हरकत ऋषिकेश, अर्जुन सरांनी मला वेळेत फोन केला म्हणूनच मी वेळेत येऊ शकलो आणि
यांच्या हाताला गोळी लागलेली आहे ना, त्यामुळे तुम्ही पोलीस कंप्लेंट मात्र नक्की करा. तेव्हा आता सायली म्हणते की हो डॉक्टर. तर आता लगेच डॉक्टर म्हणतात की चला आता मी निघतो. मधू सुद्धा तेथेच असतात. तेव्हा आता लगेच डॉक्टर गेल्यानंतर मधू जानकीच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवतात. मधूंच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. माझी लाडकी पोर, जर माझ्या मुलीला काही झालं असतं तर मग. तेव्हा आता जानकीचे डोळे सुद्धा भरून येतात. ती मधूंना म्हणते की तुम्ही तर ठीक आहात ना, तुम्हाला काही झाले नाही ना. मग मी सुद्धा ठीक आहे, मला काही झाले नाही. तेव्हा आता मधू अगदी मोठ्या मानाने अर्जुन, सायली आणि ऋषिकेश यांना सांगतात की आज माझ्या जानकीने माझ्या जीवासाठी तिच्या जीवाची पर्वा सुद्धा केली नाही. तेव्हा आता सायली म्हणते की हो मधू, तिने शब्द दिला होता की काही झालं तरी मी मधूंचं रक्षण करेल. तिने तर तिचा शब्द पाळला. परंतु जानकी हे बघ ना, अगं आज जर तुला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीही आयुष्यात माफ करू शकले नसते. आता सायलीचे डोळे सुद्धा भरून येतात. त्यावर आता जानकी मोठ्या मानाने म्हणते की सायली हे बघ ना, अगं असं काही झालं नसतं. जेव्हा आश्रमात होतो तेव्हा आपल्याला मधू काय सांगायचे बरं. वाईटाच्या मागे कर्म असतं आणि चांगल्याच्या पाठीशी देव कायम उभा असतो. आणि आपल्या बाबतीत सुद्धा तसंच झालेलं आहे. आज त्याचीच प्रचिती आली ना आपल्या समोर. तेव्हा सायली म्हणते की हो आज तुझ्यामुळे मधू वाचले आणि ऋषिकेश भाऊजीमुळे सुद्धा, म्हणजे ऋषिकेश भाऊजीमुळे आज अर्जुन सर सुद्धा वाचले. तेव्हा आता त्या क्षणाची अर्जुनला सुद्धा आठवण होते आणि अर्जुन ऋषिकेशला थँक्यू सो मच असं म्हणतो. तू वेळेवरती आला म्हणून सगळं काही सावरलं आणि मला एक कळत नाही की मधू हे इकडे होते हे फक्त आपल्याला माहिती होतं, परंतु महिपतच्या गुंडापर्यंत ही बातमी कशी पोहोचली, ते गुंड इथपर्यंत आलेच कसे. तेव्हा आता जानकीला माहिती असतं की त्यांना कोणी कळवलं आणि त्यांना कसं कळलं हे मला चांगलंच माहिती आहे. या सर्वाचा विचार करून जानकी आता मनात म्हणते, कारण हे सर्व ऐश्वर्याने केलं हे जानकीला माहिती असतं. कारण ऐश्वर्याने आता जानकीला ओवीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेण्यासाठी सांगितलेलं असतं की तू तुझ्या मुलीची शपथ घे की आउट हाऊस मध्ये तू कुणाला लपवलेलं नाही म्हणून. तेव्हा जानकीने शपथ घेतलेली असते की हो मी आउट हाऊस मध्ये कुणाला तरी लपवलेलं आहे. हे सगळं तिला आठवतं. त्यानंतर मात्र इकडे आता रणदिव्यांच्या घरामध्ये दरवाजा वाजतो. तर अवंतिका 1 मिनिट म्हणून दरवाजा उघडते आणि आता मात्र तेथे इन्स्पेक्टर साहेब आणि हवालदार हे ऋषिकेशला शोधण्यासाठी आलेले असतात. ते आता घाईने घरात घुसतात आणि बोरकरांना म्हणतात की तुम्ही सगळीकडे चेक करा, प्रत्येक रूम मध्ये चेक करा, सगळ्या खोल्या चेक करा. तेव्हा आता अवंतिकाला काही कळत नसतं. अवंतिका इन्स्पेक्टर साहेबांना विचारते की 1 मिनिट नेमकं झालं तरी काय, तुम्ही त्यांना काय शोधायला सांगतात. आणि तेवढ्यात सौमित्रा आणि सारंग दोघेही बाहेर येतात. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ऋषिकेश रणदिवे जेलमधून पळाला. तेव्हा आता सारंग म्हणतो की काय दादा जेलमधून पळाला. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे कसं शक्य आहे. तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की कसं शक्य नाही, पोलिसांना चकवा देऊन आता गुन्हेगार असाच पळ काढतात, हे तर तुम्हाला माहितीच असेल. तेव्हा आता सारंग म्हणतो की तुमचं बरोबर आहे, परंतु ऋषिकेश दादा येथे नाही आलेला हो. तेव्हा आता बोरकर आणि दुसरे हवालदार सगळे रूम चेक करून येतात आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात की सगळं काही चेक केलं पण तेथे कोणीही नाही. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मग गच्चीवर जाऊन चेक करा. तेव्हा सौमित्र म्हणतो की मी तुम्हाला सांगतो ना दादा येथे नाही म्हणून, हा सगळं काय प्रकार लावला तुम्ही. तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की वकील साहेब थांबा, मी तुम्हाला सगळं काही सांगतो. आणि किचन मध्ये आता ते चेक करायला येतात. तर अवंतिका सगळेजण त्यांच्या मागे येतात. तुम्ही उगाच तुमचा वेळ वाया घालवतात आहो, दादा नाहीत घरी. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब इकडे तिकडे शोधत म्हणतात की तुम्ही कशाला आमच्यावर आरडा ओरड करता. आणि सौमित्रा अवंतिका या दोघांना म्हणतात की तुम्ही दोघांनीच त्यांना कुठेतरी लपून ठेवलं. त्यावर आता सौमित्र म्हणतो की हे असं करायची आम्हाला काही गरज नाही, दादा जर येथे आला असता तर मी स्वतः त्याला सांगितलं असतं की कॅलेंडर कर म्हणून. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा ह्या बोलायच्या गोष्टी असतात आणि तो मग घरात सापडला नाही तर मग. तेव्हा आता सारंग विचारतो की मग इन्स्पेक्टर साहेब तर मग काय. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नानासाहेब रणदिवे यांचा खून त्यांनीच केला असं म्हणायचं आणि ते जेलमधून फरार झाले हे सगळं काही सिद्ध होते. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो ना, सत्य काय आहे हे कोर्टात सिद्ध होईलच. तर सौमित्र म्हणतो की हे तुम्ही असं घरात शिरले ना हे चुकीचं आहे, कारण आज मात्र तुम्ही ऑरंट दाखवलेले नाही. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतो की त्याचं जर सर्च वॉरंट आम्ही काढलं तर केव्हाच तो मुळशी बाहेर फरार होऊ शकतो. म्हणून आता बोरकरांना आवाज देऊन ते परत ऋषिकेशला सर्वत्र शोधतात. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश अर्जुनला म्हणतो की हे बघ आता तो विषय नकोय, जे झाले ते झाले आणि आता सगळ्यांनी तुम्ही मधूची काळजी घ्या. ते गुंड परत येण्याच्या अगोदर तुम्ही लवकरात लवकरच सुखरूप घरी जा आणि येथील काही काळजी करू नका. तेव्हा मात्र आता मधू आणि सायली अर्जुन हे जायला निघतात. तेव्हा आता मधू जानकीच्या डोक्यावरून पुन्हा प्रेमाचा हात फिरवतात आणि जानकी स्वतःची
स्वतःची काळजी घे असं म्हणतात. तेव्हा आता जानकी मधुच्या मिठीत येते आणि रडतच म्हणते की मधु, तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या. मधु, जरा हट्टीपणा कमी करा. सायलीला त्रास द्यायचा नाही बरं का. तुमची शिकवण मी कायम लक्षात ठेवे. तुम्ही मला नेहमी सांगतात की वाईटात पण चांगलं शोधायचं, मग मी नेहमी तसंच करते. काही लोक तुमच्या जीवावर उठले होते, पण त्यानिमित्ताने का होईना तुम्ही माझ्या घरी राहायला आलेत आणि मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली आणि तुमची काळजी मी घेऊ शकले. माझ्या हातची पुरणपोळी मी तुम्हाला माझ्या हाताने भरवली. तेव्हा आता जानकीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. तेव्हा आता खरंच मधु, तुमची खूप आठवण येईल. मुलीसाठी तिचे वडील हे तिच्या सुखाचा गुणाकार आणि दुःखाची वजाबाकी असतात आणि उरतं ते फक्त प्रेम. आणि हे सगळं काही घडलं ना ते सायलीमुळे घडून आलं. तेव्हा आता सर्वांच्या डोळ्यात पाणी येत असतं. सायली आणि जानकी आता खूपच रडतात. तेव्हा आता जानकी रडतच सायलीला म्हणते की तुझे आभार किती आणि कसे मानू हे मला नाही कळत. खरंच थँक्यू सायली. त्यावर आता सायली म्हणते की जानकी, अगं आभार तर तुझे मानायला पाहिजे, कारण फक्त 7 दिवस मी मधूंना तुझ्याकडे सोपवलं होतं. मला माहिती होतं की तू त्यांना अगदी प्रेमाने सांभाळशील. तू त्यांना एकटं नाही वाटून दिलं. त्यांचा सण सुद्धा तू चुकून दिला नाही. अगदी त्यांचा हट्टीपणा सुद्धा तू गोड मानून घेतला. अगदी तुझ्या जीवावर बेतलं तरी सुद्धा जानकी, अगं तू तुझा शब्द नाही मोडला आणि अगदी सुरक्षितपणे तू मधुंना माझ्याकडे सोपवलं आणि खरंच तुझे आभार किती मानू तितके कमीच आहे. तेव्हा आता जानकी सुद्धा रडत सायलीला म्हणते की अगं मी फक्त माझं कर्तव्य पार पाडलं, परंतु सायली अगं ह्या 7 दिवसात मी माझं पुन्हा एकदा माहेर अनुभवलं ग. तू पण तुझी काळजी घे सायली आणि मधुंची सुद्धा काळजी घे. तेव्हा सायली म्हणते की हो तू सुद्धा घे, चल आता येतो आम्ही. जानकीच्या डोळ्यात पाणी असतं तर मधु म्हणतात की जानकी आता चल येतो आम्ही. तेव्हा जानकी आता मधुंना नमस्कार करते. एका वडिलांसारखं मधुंच्या डोळ्यात पाणी येतं. मधु म्हणतात की काळजी घे आणि सांभाळून राहा बाळा. त्यानंतर आता इकडे रणदिव्यांच्या घरी ऋषिकेशला सगळीकडे शोधलं जात असतं. तर इन्स्पेक्टर साहेब बोरकरना आवाज देऊन म्हणतात की शोधले की नाही. तेवढ्यात शर्वरी बाहेर येते. शर्वरी म्हणते की आता हे सर्व काय सुरू आहे आणि कोण पळाले हवालदार, नक्की कुणाला शोधतात तिकडे. माझी सगळी रूम यांनी अस्तव्यस्त करून टाकली. सारंग, अरे हे काय चाललं. तेव्हा आता सारंग म्हणतो की अगं शरुताई, दादा हा जेलमधून पळाला. तर शर्वरी म्हणते की काय सारंग काय सांगतोस, दादा जेलमधून पळाला. शर्वरी ते डोक्याला हात लावते. एकतर याने अगोदरच माझ्या नानांना मारले आणि उद्या त्याने आपल्यावर सुद्धा हात टाकायला नको, म्हणून शर्वरी आता टेन्शन मध्ये असते. परंतु आता शर्वरीच्या बोलण्याचा सौमित्र आणि अवंतिका यांना खूप राग येतो. सौमित्र रागाने म्हणतो की शरू जरा गप्प बसशील का. तेव्हा आता शर्वरी म्हणते की हे पग, अरे सौमित्र दादा मी या घरामध्ये गप्पच असते, कोणी मला बोलून देतं का, म्हणून आता हात जोडून म्हणते आता मात्र मी गप्प बसणार नाही, कारण त्या ऋषिकेश दादाने माझ्या नानांचा खून केलेला आहे आणि आता जेलमधून सुद्धा तो पळाला. आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की तुम्ही प्लीज त्यांना शोधा, त्याला सगळीकडे असं शोधा आणि जेलमध्ये बंद करून टाका, कारण त्याने जे काही केलेलं आहे ना त्यासाठी त्याला आणखीनच मोठी शिक्षा व्हायला हवी. आता शर्वरी मात्र अगदी दात खाऊन हे सर्व बोलते. तेव्हा सौमित्र आणि अवंतिका यांना आणखीन राग येतो. परंतु इन्स्पेक्टर साहेब आता बारकाईने शर्वरीकडे पाहतात. सौमित्र म्हणतो की शर्वरी, तर अवंतिका सुद्धा म्हणते की शर्वरी ताई, अहो तुम्ही हे काय बोलतात, अहो ते तुमचे भाऊ आहेत. तेव्हा शर्वरी रागाने म्हणते की हे पग, तो माझा कोणी लागत नाही. तेव्हा मात्र सारंग लगेच म्हणतो की ताई तुझं बरोबर आहे आणि गुन्हेगाराची मदत करणारा सुद्धा खूप मोठा गुन्हेगार असतो, कळले ना. आणि हे बघा इन्स्पेक्टर साहेब, त्या माणसांचा आणि आमचा काही एक संबंध नाही म्हणून. आणि ताई तुझ्या लक्षात येते ना की ऐश्वर्या जे काही म्हणाल्या होत्या ना ते बरोबर होते. आणि हे बघ मला एक गोष्ट सांग, आज ना तो जेलमधून का पळाला, कारण त्याच्या पोटामध्ये भीती होती म्हणूनच तो पळाला ना. तेव्हा आता शर्वरी म्हणते की हो ना सारंग, अरे आता तर क्लिअर झालं, ऋषिकेश दादानी आणि जानकी वहिनीनेच नानांचा खून केला म्हणून. सारंग म्हणतो की हो शर्वरी ताई, एक मिनिट. आता ती विचार करून म्हणते की अरे ऋषिकेश दादा जेलमधून पळाला, पण जानकी वहिनी कुठे आहे, तिचा तर अजून सुद्धा तपास नाही. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आणि जानकी हे एका सोबत असतात. तेव्हा आता ऋषिकेशने जानकीचा हातामध्ये हात धरलेला असतो. तिची जी काही अवस्था झाली ती आता ऋषिकेशला नाही पगवत. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, अहो आता मला बरं वाटतंय, किती काळजी घेता तुम्ही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की असं कसं, मी तुझी काळजी घेणार नाही म्हणून. जानकी, अगं तुझ्या काळजीपोटीच मी येथे धावत पळत आलो बरं, आणि तू म्हणते की काळजी करू नका म्हणून. तेव्हा आता जानकी ही तिच्या लक्षात येते आणि ऋषिकेशला विचारते की ऋषिकेश, अहो पण तुम्हाला बेल कधी मिळाली, तुम्ही कसे जेलमधून आलात. मी मागाशी सायली आणि अर्जुन होते म्हणून त्यांच्या समोर काही विचारलं नाही, मग तुम्ही कसे सुटलात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, मला बेल नाही मिळाली, मी जेलमधून
जेलमधून पळून आलो. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर जेलमधून आला, पण ऋषिकेश अहो असं का केलं तुम्ही, आणि हे सगळं काही तुमच्या विरोधात जाऊ शकतं हे तुम्हाला कळतं का तुम्ही पळून आला. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मग मी काय करायचं होतं बरं, मी त्या मुलीला फोनवर बोलताना ऐकलं होतं आणि लगेच मी तेथून पळून आलो. म्हणजे आता साक्षी महिपत बरोबर जे काही बोलते ना ते सगळं काही ऋषिकेशने ऐकलेलं असतं आणि तो आता जानकीला सर्व काही सांगतो आणि ते सर्व ऐकून मी जेलमधून जानकी पळालो असं तो जानकीला आता सांगतो. त्यावर आता जानकी म्हणते की ऋषिकेश अहो काय सांगतात, ज्या मुलीला तुम्ही फोनवर बोलताना ऐकलं ती मुलगी कोण होती बरं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं मी तिला नाही ओळखत आणि तिचा चेहरा सुद्धा मी बघितलेला नव्हता, तिचे बोलणे मी ऐकले म्हणून पोलिसांना चकवा देऊन मी तेथून पळून आलो. जानकी म्हणते की ऋषिकेश अहो तुम्ही फरार झालात का बरं, तुम्ही असं केलं म्हणून. अहो तुम्हाला माहिती आहे का नानांच्या खुनाचा आळ तुमच्यावर आहे ऋषिकेश, आणि तुम्ही असे पळून गेलात मग हाच पुरावा तुमच्या विरुद्ध वापरता येतो. आणि जानकीला आता टेन्शन येते, ती डोक्याला हात लावते की अरे देवा ऋषिकेश अहो आता सगळ्यांना असं वाटेल की नानांचा खून नक्की तुम्हीच केला म्हणून. जानकीला आता खूप असे ती घाबरते, तर ऋषिकेश मात्र अगदी डगमगत नाही. तो म्हणतो की जानकी हे बघ, कुणाला काय वाटायचं असेल ते वाटून दे, हे बघ मला माझी पर्वा नाही, मला फक्त तुझी काळजी आहे जानकी, तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे. त्यावर आता जानकी म्हणते की हो ऋषिकेश मला सगळं काही माहिती आहे, तुम्ही कधीही कोणती गोष्ट चुकीची नाही करू शकत का, त्यामुळे मी कायम तुमच्या पाठीशी उभी असते. परंतु ऋषिकेश अहो हा इतका मोठा गुंता होऊन बसला, तो कसं सोडवायचं बरं. आणि हे बघा ऋषिकेश तुम्ही काही केलेले नाही, त्यामुळे तुम्ही निर्दोष सुटायलाच हवे, आणि कधी सुटतान बरं तुम्ही, आणि नाना सुद्धा आपल्याला कधी सापडतील हो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ आपले नाना नक्की लवकरात लवकर सापड, तू फक्त विश्वास हरू नको, तू खरं करून लढायला तयार राहा, नानांचा शोध घेत राहा, आणि माझी पूर्ण खात्री आहे की जानकी आपण लवकरात लवकर शेवटापर्यंत नक्की पोहोचू. तेव्हा आता ऋषिकेशने जानकीचा हात हातामध्ये घेतलेला असतो आणि आपल्या नानांना आपण शोधून काढू. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ऋषिकेश अहो नानांना आपण शोधू काढू, परंतु गैरसमज मात्र आणखीन वाढवायला नको, आणि पोलीस तुम्हाला घरापर्यंत शोधत आले असते तर आपण काय करणार. त्यानंतर आता इकडे इन्स्पेक्टर साहेब हे बाहेर असतात आणि सर्वजण त्यांच्या जवळ असतात, तर बोरकर आणि काही हवालदार सर्वत्र आता अख्ख्या घरामध्ये शोधून येतात. तर आता बोरकर इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात की साहेब सगळीकडे शोधले परंतु तो कुठेही नाही. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की झाले ना तुमचे, मी तुम्हाला सांगितलं होतं की दादा घरात नाही म्हणून. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हे बघा जरीही दादा जेलमधून पळाले असले तरी त्यांचं काहीतरी कारण असेल, ते उगाच असं नाही करणार. तेव्हा आता सारंग लगेच म्हणतो की कमाल झाली, तुमच्या समोर तर हात जोडायला पाहिजे, आणि ताई बघतेस ना वकील आहे ना, त्या वकिलांकडे प्रत्येक गोष्टीला कारण हे असते. अगोदर हे काय म्हणाले की दादा पळाला नसेल, आणि आता पळाला जरी असेल तर त्याला काहीतरी कारण असेल म्हणून यांना प्रत्येक गोष्टीत दादाची बाजू घ्यायची असते. त्यामुळे जनाची नाही तर मनाची जरी दोघे जण लाज बाळगा, म्हणून आता सारंग हा अवंतिका आणि सौमित्र यांना बोलतो आणि रागाने म्हणतो की तो खुनी आहे, खुनी आपल्या वडिलांचा खून त्याने केला, त्यामुळे त्याची वकिली करणं तुम्ही बंद करा, आणि अगदी रागाने हात जोडतो. तेव्हा आता सौमित्रला सुद्धा राग येतो. सौमित्र म्हणतो की बास्कर तुझी ही मात्र शर्वरी लगेच सारंगची बाजू घेते आणि सौमित्रला म्हणते की तूच तुझी बडबड बंद कर, आणि आता मात्र तुझी मनमानी नाही चालणार. आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की तुम्हाला ऋषिकेश दादा घरामध्ये नाही ना सापडला, त्यामुळे तुम्ही बाहेर सर्वत्र अंगणात वगैरे सर्वत्र चेक करा, आणि आउट हाऊस मध्ये सुद्धा चेक करा. तर अवंतिका वैतागून म्हणते की शर्वरी ताई अहो काय बोलतात, एकदा तरी विचार करून बोला. तेव्हा आता लगेच शर्वरी म्हणते की काय ग अगं ऋषिकेश दादा घरात नाही हे तर तू कॉन्फिडंटली तर बोलली ना, मग एकदा त्यांना चेक करून दे ना. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आता वेळ वाया घालू नका, आउट हाऊस मध्ये नक्की एक माणूस लपेल एवढी जागा तर आहे, तो नक्की तेथेच असेल. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब सारंग आणि शर्वरीचं बोलणं ऐकून बोरकरांना म्हणतात की चला आपण आउट हाऊस मध्ये शोधूया. इकडे शोधण्यासाठी निघून जातात. त्यानंतर आता इकडे महिपत तर सायजीला फोनवर खूप असा डाफरलेला असतो, रागावतो. तेव्हा आता सायजी त्याला समजावतो की अरे बाबा प्लीज मया अरे असं बोलू नको, अरे सुटला तो मधु आपल्या ताब्यातून. अरे महिपत लगेच त्याला म्हणतो की हो दोस्ती तोडून टाकू. सायजी म्हणतो की काय बोलतोस, अरे एवढ्यावरून कशाला दोस्ती तोडतोस. त्यामुळे आता महिपतने रागाने फोन ठेवून दिलेला असतो, आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या तेथे येते. तर लगेच आता सायजी तर अगोदरच आता महिपत चिडला म्हणून भडकलेला असतो, आणि ऐश्वर्या आल्यानंतर तिला म्हणतो की या राणी साहेब या या, एकदम मस्त काम तुम्ही करून आलात, आता तुमचा दुधानेच अभिषेक करायला हवा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघा जर परत तुम्ही मला टोमणे मारलेत ना मी कायमची निघून जाईल आणि परत कधीही येथे नाही येणार. तेव्हा आता सायजी म्हणतो की अगं काय झालं असं का विचारतेस, अगं महिपतची
आणि माझी दोस्ती तुटेपर्यंत हे प्रकरण गेले। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा हो ते काय घडलं हे तुम्ही नाही सांगितलं का त्यांना? मी त्यासाठी किती मेहनत घेतली हे सुद्धा नाही सांगितलं का? तेव्हा सयाजी म्हणतो की हो ना अगं सांगितले होते। अगं तो महिपत काय बोलतो, केलेल्या कामाचा काही रिझल्ट मिळत नसेल तर त्या कामाला काही कुत्र सुद्धा चाटत नसतो। नको नको ते मला बोलला। तर ऐश्वर्या म्हणते की हे सगळं काही त्या ऋषिकेशमुळे झाले, तो मध्येच येऊन टपकला। सयाजी म्हणतो की पण तो ऋषिकेश जेलमधून पळालाच कसा, हे झालंच कसे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा मला कसं माहिती, तुम्ही सारखं सारखं तेच मला विचारतात की तो जेलमधून पळाला कसा? आणि नाही मी तुम्हाला सांगतेच आता तो जेलमधून कसा पळाला, ऐका एकदा की काय झाले। आणि तो त्या हवालदाराला असं म्हणाला असेल, काय भाऊ अहो बरं आहे का, होळीचा सण आहे ना आणि इकडे काय आपण माशा मारत बसलो इकडे जेलमध्ये, घरी जाऊयात, साजूक पुरणपोळ्या आहे त्यावर तूप टाकून म्हणजे खाऊयात आणि रंग लावून छान एक मस्त झोप काढूया आणि सायंकाळी मी पोलीस स्टेशनला येतो। तेव्हा आता त्या हवालदाराने ऋषिकेशचे हे बोलणं ऐकलं असेल आणि लगेच लॉक उघडला असेल आणि अशा प्रकारे तो जेलमधून बाहेर पडला असेल, झाले का? तेव्हा आता लगेच सयाजी रागाने म्हणतो की झाली का तुझी भंकसमारी करून? नको त्या वेळेला तुला हा भंकसपणा सुचत असतो आणि एकदा हातातून वेळ अशी निघून जाईल की त्या चावडी उभी राहून तू लोकांना जोक सांग आणि त्यांना हसवेल। तर ऐश्वर्या म्हणते की हो ना हसवेल मी त्यांना, कारण माझ्यामध्ये तेवढं टॅलेंट सुद्धा आहे आणि लोक हसतील सुद्धा। हो काय डॅडा मगासपासून मी पाहते, आल्यापासून तुम्ही माझ्यावर ओरडतात, तो म्हातारा पळाला मी त्याला काय करू आता? तेव्हा आता सयाजी म्हणतो की अगं पोरी असं नसतं, त्या महिपतने आपल्या सांगण्यावरून त्या नानाला तिकडे धरून ठेवले आणि त्याने फक्त आपल्याला एकच माणूस पकडायला सांगितला होता आणि ते सुद्धा आपण व्यवस्थित नाही केले। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा हे बघा मला हे सर्व माहिती आहे की त्यांचा माणूस आपल्या हातातून सुटला, आपण त्यांना पुन्हा शोधू, मला अगोदर ही गोष्ट सांगा बरं नानांना कुठे ठेवलं त्यांनी? तेव्हा आता सयाजी म्हणतो की महिपतने त्याला त्यांच्या गोडाऊन मध्ये डांबून ठेवलेला आहे। ऋषिकेश जवळ पोहोचणारच होता तेवढ्यात महिपतच्या गुंडांनी त्याला धरलं आणि परत त्याला डांबून ठेवले। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की नशीब डॅडा आपलं, आणि हे बघा मला पूर्ण माहिती आहे की खूप मोठा असा प्रॉब्लेम झालेला आहे, जे झाले ते माझ्याकडून खूप चुकीचे झाले, त्यामुळे तुम्ही महिपत अंकलला माझ्याकडून सॉरी सांगा। त्यांचा म्हातारा आपल्या हातातून सुटला परंतु आपला म्हातारा त्यांच्या हातातून सुटायला नको, जर काय सुटला तर कायमची मात्र मला जेलमध्ये जाऊन अडकावं लागेल आणि असं काही व्हायला नको, तो म्हातारा अगदी तेथे सडून रडून खडून तेथेच मरायला हवा, त्याने कितीही आरडाओरड जरी केली त्याची हाक मात्र कुणापर्यंत पोहोचवायला नको। त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आणि जानकी हे जायलाच निघलेले असतात, तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब ते आउट हाऊस मध्ये येतात। तर आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ऋषिकेश, तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब रागाने आता बोरकरांना ऋषिकेशला अटक करायला सांगतात आणि ऋषिकेशला इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की जर तुम्ही पुन्हा जेलमधून पळालात तर खूप असं महागात पडेल। त्यावर आता जानकी शांतपणे म्हणते की इन्स्पेक्टर साहेब आम्हाला मान्य आहे की यांनी पळून जायला नको होतं, परंतु हे आत्ताच पोलीस स्टेशन मध्ये सरेंडर करायला येतच होते। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा मॅडम आहो, जर गुन्हेगाराला रंगेहात पकडलं ना तेव्हा तो असंच म्हणतो। त्यावर आता जानकी म्हणते की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, ऋषिकेश गुन्हेगार नाही, त्यांनी काही असा गुन्हा नाही केलेला, ते निर्दोष आहे। तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की निर्दोष आहे मग का ते जेलमधून पळालेत? तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की कारण माझ्या बायकोचा आणि मधुवनचा जीव धोक्यात होता, जेलमध्ये एका मुलीला हे सर्व बोलताना मी ऐकलं होतं आणि त्यांचा जीव वाचवण्यासाठी मी जेलमधून पळालो। तेव्हा आता जानकी म्हणते की हो सर, ऋषिकेश म्हणतात ते अगदी खरं आहे, कारण माझ्या मधुवनचा जीव धोक्यात होता, काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला होता, ते मधुवर गोळी झाडणार होते आणि इतक्यात मी मध्ये आले आणि ती गोळी मला लागली। तेव्हा जानकी आपला हात दाखवते आणि हे बघा इन्स्पेक्टर साहेब आम्ही खोटं नाही बोलत, आमचा जीव वाचवा म्हणून ऋषिकेश जेलमधून पळून आले होते, बाकी दुसरा कोणताही हेतू आमचा नव्हता, विश्वास ठेवा आमच्यावर। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बाकी ते काही असो परंतु जेलमधून पळणं हे कायद्याने गुन्हा आहे आणि हे सगळं काही तुम्हाला माहिती होतं तर तुम्ही आम्हाला सांगायला हवं होतं, आम्ही तेथेच होतो ना, आम्ही डायरेक्ट त्यांच्यावर ऍक्शन घेतली असती, जेलमधून पळून जाण्यापेक्षा आम्हाला हे सगळं सांगावं हा तुम्ही पर्याय का निवडला नसेल बरं? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की तुम्ही बोरकरांना विचारा, मी त्यांना सगळं काही सांगितलं होतं की माझ्या बायकोचा जीव धोक्यात आहे म्हणून, परंतु बोरकरांनी साधं माझ्याकडे लक्ष सुद्धा दिले नाही आणि सर माझ्या बायकोचा जीव वाचवण्यासाठी हे सगळं काही वाईट पाऊल मला उचलावं लागलं। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तरी सुद्धा तुम्हाला आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल आणि चला बरं बोरकर यांना घेऊन चला। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सर एक मिनिट, आणि ऋषिकेश जानकीला म्हणतो की स्वतःची काळजी घे, हाताला जप, आणि सौमित्र उद्या माझी बेल तर करेल आणि बेल जर नाही मिळाली तर
तर हे बघ माझी सुटका होईलच, कारण मी निर्दोष आहे, तू टेन्शन घेऊ नको, तू आपल्या घराला जप आणि आईची काळजी घे. म्हणून तो जानकीच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवतो. तर जानकी म्हणते की हो ऋषिकेश, तुम्ही सुद्धा तुमची काळजी घ्या. सौमित्र भाऊजी तुम्हाला लवकरच बाहेर काढते. मी नानांना सुद्धा शोधेल, आईची सुद्धा काळजी घेईल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की बरं जानकी येतो मी. त्यानंतर आता जेथे नानांना बांधून ठेवलेलं असतं, नानांचा घसा एकदम कोरडा पडतो. नाना पाणी द्या पाणी असं ओरडत असतात. तेव्हा मात्र आता ते गुंड मुद्दाम नानांना त्रास देतात आणि त्यांचा हात सोडतात आणि त्यांना पाणी द्या, अहो बाबांना पाणी द्या असं करून करून तोंडाशी ग्लास धरतात, परंतु पाणी मात्र काही पिऊन देत नसतात आणि लगेच तो मोकळा ग्लास खाली फेकून देतात आणि नानावर खूप असे हसतात. नाना म्हणतात की अरे मला पाणी द्या, मला खूप तहान लागली. तेव्हा आता तो गुंड म्हणतो की हे बघ म्हाताऱ्या, आज मात्र तुला काही असं नाही मिळणार. नाना पाणी द्या म्हणून ओरडत असतात. तर तो गुंड म्हणतो की पळून जातो की काय, डिकीमध्ये लपतोस काय, आणि तुला काय वाटलं होतं की आम्ही तुला पकडणार नाही म्हणून? कितीही पाताळात जाऊन लपला तरी सुद्धा म्हाताऱ्या, अरे तुला आम्ही शोधून काढू. म्हणून ते गुंड नानांना खूप त्रास देतात. त्यानंतर आता इकडे सौमित्रला खूप टेन्शन येते. तर अवंतिका म्हणते की सौमित्र अरे शांत हो, किती त्रास करून घेशील स्वतःला. सौमित्र म्हणतो की कसं शांत हो, खूप टेन्शन आले मला, कारण दादा कुठे असेल, तो सापडायला हवा. अगं अवंतिका, आणि तो जेलमधून पळाला ना, त्यासाठी ठोस आणि पॉझिटिव्ह असं कारण असायला हवं. जर ही गोष्ट कोर्टामध्ये चुकीच्या पद्धतीने मांडली गेली तर दादा मात्र आणखीनच अडकेल. तेव्हा आता शर्वरी आणि सारंग तेथे ही सर्व ऐकतात. सारंग लगेच म्हणतो की अडकून जाईन म्हणजे, आणि तुम्हाला दोघांना असून सुद्धा तेच वाटतं की दादा सुटायला हवा म्हणून. तुम्हाला हे का पटत नाही? मी काय करू, तुमच्या डोक्यावर डोकं ठेवू का? आणि दादा हा खुनी आहे कारण तो जेलमधून पळाला, आणि तो एकटा नाही तर जानकी वहिनी सुद्धा त्याच्या बरोबर आहे. तेव्हा आता शर्वरीला सुद्धा तेच वाटतं. सारंग म्हणतो की अगं दादाने तर खून केला, परंतु जानकी वहिनीनी, आणि तेवढ्यात जानकी वहिनी आता दारात उभी राहते. सारंग आता तिच्याकडे पाहतो आणि बोलायचं बंद होतो. तेव्हा सर्वजण जानकीकडे पाहतात. तर जानकी म्हणते की सारंग भाऊजी, अहो काय बोललात तुम्ही, काय म्हणालात? सारंग भाऊजी परत एकदा बोला की ऋषिकेशने नानांचा खून केला म्हणून, आणि जानकी वहिनीने काय केलं की नानांच्या खुनाचा प्लॅन. तर सारंग म्हणतो की हो. त्यानंतर इकडे नाना त्या गुंडांना म्हणतात की अरे मी तुमचं काय असं बिघडवलं, तुम्ही किती दिवस मला इथे डांबून ठेवणार? तेव्हा आता ते गुंड म्हणतात की जोपर्यंत आमच्या साहेबांची इच्छा आहे तोपर्यंत, आणि आता खिशामधून बंदूक काढतो आणि जर आमच्या साहेबांची इच्छा असेल तर तुला उडवणार सुद्धा, आणि नानांच्या डोक्याला बंदूक लावतात. तेव्हा नाना खूप घाबरतात. माझी इच्छा तर तुला आत्ताच उडवण्याची आहे, परंतु आमच्या साहेबांच्या इच्छेपुढे नाही जाऊ शकत. तेव्हा आता नाना रडतच म्हणतात की अरे मी तर तुमच्या वडिलांच्या वयाचा आहे. तेव्हा आता ते गुंड दोघेही नानांची खूप अशी उडवतात की अरे माझा म्हातारा तर मेलेला आहे. तर दुसरा म्हणतो की अरे मला तर बापच नाही. तोंड असं बंद ठेव आणि तुझी एनर्जी सुद्धा अशीच ठेव, कारण 2 दिवस तुला आता येथेच राहायचं आहे, आणि 2 दिवस मात्र तुला काही खायला आणि प्यायला सुद्धा नाही. तेव्हा नाना त्यांना खूप विनवण्या करतात की अरे तुम्ही मुलासारखे आहात माझ्या, प्लीज तुम्ही असं मला करू नका, सोडा मला. तेव्हा आता ते गुंड बाहेर जातात. नाना म्हणतात की काही झालं तरी मला इथून सुटायला हवं पाहिजे, आणि ते डिकीमध्ये जे लिहिलेलं आहे ते मात्र कुणीतरी वाचायला हवं. तेव्हा त्यांना ते लिहिल्याची क्षण आठवतात. त्यानंतर इकडे जानकी सारंगला म्हणते की हो ना सारंग भाऊजी, तुम्ही अगदी बरोबर बोलता, कारण इतक्या वर्षात तुम्ही जानकी वहिनीला तुम्ही अचूक ओळखलं आणि नानांना जिन्यावरून मीच ढकलला. हो ना सारंग भाऊजी, या घराला उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न मीच करते, या घराचा आनंद मला नाही बघवत ना सारंग भाऊजी, म्हणून हे सगळं काही मी केलं. अगदी बरोबर ना सारंग भाऊजी, असंच ना? आणि तेवढ्यात अवंतिकाचं लक्ष जानकीच्या हाताकडे जातं. ती धावतच येते की वहिनी तुमच्या हाताला काय झाले हो? आणि अवंतिका जानकीच्या हाताला धरून तिला सोप्यावर बसवते आणि सौमित्रला पाणी आणण्यासाठी सांगते. तेव्हा अवंतिका विचारत असते की वहिनी हाताला काय झाले? तेव्हा लगेच जानकी म्हणते की अवंतिका अगं इतक्या मोठ्या गुन्हेगाराबद्दल सहानुभूती वाटणं हे अगदी अचूक आहे. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की वहिनी प्लीज असं बोलू नकोस आणि हे पाणी घे. तेव्हा सौमित्र रागाने शर्वरी आणि सारंग या दोघांकडे पाहतो आणि वहिनीला म्हणतो की तू आणि दादा कसे आहेत या दोघांना सोडून अख्ख्या गावाला माहिती आहे, परंतु ह्या लोकांमुळे वहिनी तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. शर्वरी लगेच पुढे येते आणि या दोघांसाठी काय रे, आम्ही काही बाहेरचे आहोत का? जे काही आम्हाला दिसते ना त्यावर आम्ही विश्वास ठेवतो, आणि त्या मर्डरवर फिंगर प्रिंट्स हे दादाचे आहेत त्यामुळे आम्ही विश्वास ठेवला. तर जानकी शर्वरीकडे पाहत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्या घरी येते. तर जानकी तिला विचारते की काय ग कुठे गेली होतीस? तेव्हा आता ऐश्वर्या लगेच म्हणते की तुला का सांगू मी? तर जानकी म्हणते की हो मी तुला सांगते, गुंडांना आउट हाऊस दाखवण्यासाठी गेली होतीस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघा ही बाई वाटेल ते बोलते, तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवू नका. कोण कुठला तो मधु हो, माझा त्याच्याशी काय संबंध आहे? हे ऐकल्यानंतर जानकी लगेच म्हणते कोड सुटत नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मला तर असं वाटलं होतं की अजून 5-6 असे आरोप तू माझ्यावर करशील, म्हणून ती रूम मध्ये जायला निघते. तर जानकी म्हणते की ऐश्वर्या
थांब. ज्या दिवशी मला हे सर्व कळेल की ह्या सर्व मागे तुझा हात आहे की नाही, मी तुझ्या हाताला धरून तुझी वरात घराच्या बाहेर काढली तर नावाची जानकी मी नाही. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.